एवढे आंबे होते काय रे? काय वाऱ्याने पडले हा? मनीला मागणी नाही वाटतं आज परत. कधी आज असं ऐकलं तो कोणा थोडंच ऐकलं ऐकले मला. हा का मी रोज संध्याकाळी कानाला भीतीला कान लावून बसतो. बरं आहे ना मग आता एक कर 15 तर मोडलेच आपण आता हे 16 येऊ राहिले आज 15 मोडू शकतो आपण. हा म्हातारीच करणार मी. तिला म्हातारच करायचं आपण तिने आपल्या दोघांना नकार देईल ना तिचा काट्यानेच काटा काढायचा ते नाही रे त्यानं डायरेक्ट मागे गच्ची दिली जातं माणसात. हा का तो मला राग आहे ना. एक मागे चप्पल घेऊन माग लागली ती हा ना. हा मग मी म्हणलो तू लग्नच करून दाखव. तिला बी आपण चॅलेंज करेल हा मग लग्न करून दाखव. म्हटलं गाठ घेतली तू आता शिरपे बायबाची म्हटलं हा आणि तो आईलाच सांग म्हणलं फक्त संबंध जवळून दाखव तिला म्हातारीच करून मारणार. हा, तुला झिरपून हा जेव्हा तू हात जोडून पाय पडशील आमच्या हा तेव्हा आम्ही तुला सांगू का हा आता बस आता नाही नाही. मी 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 नाही तसं हटणार. हा मी कसर काढलं शिवणी कसरच काढून घेईन. मग मी काय सोडिते मग हा जाऊ दे मरू दे मग बरं तिच्याबरोबर आपलं लग्न झाले पोरं सुरू झाली तिला तसं उरवलं का नाही. मग हं? आता किती वर्ष झाले किती वय झाले मालदाडचे पाहून फार चेहऱ्याच्या फार सुरकोळ्या झाल्या फार मालदाडचे पाहून राहिले मालदाड. मालदाड का अच्छा आपण भर बदलले एखाद वेळेस सांगू. येते पाहू आपण हे बघ, काय करू मस्त इकडे आंब्याखालीत बसून राहू हं. आणि त्या इकडे बसेल रानामध्ये हा डायरेक्ट पाहुणा सांगायची त्या पुढे पाहुणे जाताना इकडून जातील मला पुऱ्या झाली होती दिवस बघा ती बाळाची झाली का पहा हा. म्हणा. नाही पहिले लग्न नाही व्हायला काही नाही हा. गावाच्या गावातच 2-3 पोरं व्हायला हा आणि ती आईजवळच राहते हा आई काही लग्न करून देत नाही पोर झालं का ते आश्रमात नेऊन टाकी हा. पोर झालं का आश्रमात पोर दुखत दाखवते नाही. दाखवते नाही असं हा? आई त्याच्या संग पोर येते हा द्यायचं लावून हा पैसे जमवून घ्याते आणि मागून पैसे मागणे करता 5-5 हजार घेते आणि त्याला नाही म्हणून हा सांगायचं. हा अरे पटून द्यायचं काम आपलं त्याचं काम आपण जाऊ हा. हो दे हो दे हो दे राहू दे काय टेन्शन हं? नाही आईला बोलते ना नाही नाही ती ना बरं माझं माझी घरची पकड मला काय विचारत आहे का नाही. इज्जत परत काय चप्पल घेऊन मागे लागली बाबाला माझ्या सुद्धा डोक्यात आहे ना ती माझ समजायली हा म्हणलो हा शिरपत्राव आहे ना तुला जुरून मारी पण तो लग्न जाणार नाही. मग तिला मी सांगेल तुला जर एखादा समज जुळत असला ना तर पैन लाव म्हणलो हा काय टाळाला निमित्त घरापासून रस्त्यावरूनच काढून देईल आपण किती 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 हा. येणे सापा करून ठेवली इकडे आणि पाहुणे गेले तिकडे. दोघेला 2 दिवस खावा लागला तो हा. स्वयंपाक. शिळा करून असं एवढं सोपं आहे बरं मी काय म्हणतो, तू आता कुठं चाललाय का नाही मी त्या पाळतो होती हा काय पाहुण्याला बरं मी काय म्हणतो मी ना तू एवढी मोटर बंद करतो हा हा? मी राहतो पाळतो हा येडच जाण ठेव लवकर ये. हा दादा नवरी कशी पण असू दे गोरी असली म्हणजे मिळवलं हा लगेच ती मग म्हणून आहे टाका. पण ती मला थळ्यात कुठे बोलवलं यायला आता कोणला विचारू ये इकडे भावने दिसता बा हा. यांना काहीतरी विचारू विचार विचार त्याला माहिती असेल ना हा मग ते गावातलेच आहे ना आता का पाहुणे बोला राम 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 ते आम्ही ना सक्कूबाई कुठं राहते सक्कूबाई सखूबाई काय आडनाव काय हिला काहीतरी कोंबड्या का काहीतरी होतं बा कोंबड्या मला तर वाटतं कोंबडे हा अरे ती काळी माती ती हा खाल्ली आली ती तिला ती एक पोरगी तीच काय हा ते काय म्हणे आम्ही मळ्याते म्हणे ते आम्ही आलो पण आम्हाला त्यांचं वावरच सापडा ना बा नाही त्यांचं वावर मग ये इकडे वरती इकडे घ्या साईडला काय काय काम आहे का नाही काही नाही आलो तर असंच हा. नाते एक लागा त्या तुमचे हा 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 ते मग ते म्हणे या म्हणे चालू पण चालू नातेवाईक म्हणे आडनाव माहित नाही याला हो लांबचे नातेवाईक आहे पाहुणे पाहिलं किती काय झालं माहिती आहे का आमचं म्हातारं आहे ना म्हाताऱ्याचे नेमकं ऍक्सिडेंट व्हायले हा नाही तर त्यांना सगळं माहिती आहे, आम्ही कमी फिरवतो तिलाही माहिती नाही मला एवढं हे माहिती कोण? नाही. बहीण माझी आली हा का हो मग तुम्ही नेमके काय आले त्यांच्याकडे आलो सहज भेटायला आलो भेटून गाठून जाऊ म्हणलं असं उद्या कांदी मस्त तेवढं हा बरं हा सांगा तेवढा पत्ता आहे रे सांगा बा सरळ जा असे हा का त्याचं फुलवरी जर आणत ते हो पाहुणे हा? इकडं पहा हा. मा नाका सामने सर नाका सामने म्हणजे असं का नाका सामने बरं बरं सर गेले ना हा सापडते ना तेव्हा सरळ जाऊ रे हा. थोडे वाकडे वाक बरं ते फोनही करून राहिले ते फोनही उचलून नाही राहिले बा. तिथे ना एक याचं केळा झाड आहे बरं हा त्याचं झाडापाशी त्यांचं वावर केळाचं कडी पात्याचं हा का हा जांबाचं एक हा अच्छा असं आज सरळ जाऊन आता सरळ सरळ नाका सामने मा. सरळ नाकच बरं 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 चालेल चला आणि एक काम करा चुकून येतं आमची गाडी घ्या परत गाठ घ्या हा बरं मग येऊ ना आता ऐकून चालू ऐकूनच जाऊ ना हो चालेल चालेल हो या मग हा. हो ए बस सरपत बस बस चला, पाहुणे गावाचं नाव नाही विचारलं त्याला आपण रे. त्याच कामाला जमा झाली असं तिची बहीण आहे ती हा ही बहीण आहे बरोबर म्हणजे तो पोरगा आहे ना आपल्याला खोल पाण्यात उतरून विचारतात असं चात्र दिसतो छत्र
म्हणजे आबा मी पोर पाहायला आलोय का काय हे नाही सांगितलं त्याला कुठं माहिती बाबा शिरपी हा ये दोन चित्र म्हणून काय हो स्वतः जाता पाणी लागू दे तिथे. येऊन दे, येऊन दे. येऊ दे वर याची हाऊस होऊ दे हा, एकदा. ते कोण आला का मग मग विचारू मग त्याला मीठ मिरची लावा पाहिजे. नाही नाही काय करू ती बसेल राहते ना तेव्हाच जाऊ आपण काय होतं त्याचा विषय चालूच राहील ना आणि पण त्या मात्री खडू सर नाही नाही म्हातारी जगात ते काय मारायचं म्हातारी जगात काहीच विषय नाही घ्यायचा आपण फक्त बसायचं ऐकायचं फक्त कुठले पाहुणे काय वरून विचारत तिथे जाऊ बरं बरं चांगलं आहे म्हणावं आणि नाही उठू लागलं ना चहा प्याला आपल्या घरात येऊन. हा मग काय आणि तिकडे चला काय? पाहुणे चहा प्यायला बरं तिकडे काय सांगू ते मग काय पण त्यानं देख चांगलं त्या मात्री सारखं बोलतो हा ते सारखंच बोलावं लागेल आपल्याला आणि इकडे आलो सांगायचं इकडे आलं सांगायचं हं? चल पो. चल गेले ते कवा चल चाल ना म्हणले आपण आहे ना इकडं जरासं करू काम आणि मग तवर ते पाहुणे इकडं वावरातच बोलवेल होते ना हा, ते फोन येतील आला होता इकडं. ते ना, हा, सकाळी फोन आला. हा. हा. फोन आला होता ना मग ते इडं बोलावले इडंच बोलू घरी आहे ना घरी लईच येवत ते आजूबाजूचे लोक काड्या करतात काड्या करत्या म्हणूनच होऊन नाही राहिलं काही गोष्टी कामं का असं मग बरं झालं तो आवरा सांगितलं मग. वावरातच बोलावले पाहुणे हा इकडं का? हा हा, बरं झालं मग येणारे म्हटले का ते हो येणार हा आहे का? इडच येणार आहे हा हा, बरं झालं मग. असं मग तुझं काय म्हणणं आहे बाई आता मग पाहू ना आपण इथे आता आल्यावर पाहू काय असं बर तेच तर पण चांगलं बघ आता चांगलं का ग मी तू वाईट करील का ग तुझं हा, नाही तो सांगत. चांगलंच करील ना चांगलं बघ बुवा, मी सांगते असं असं. आता म्हणजे मला माणूस पण, ना पोटात नाही शिरत कोणाच्या असं पण मला आयुष्य काढायचं राहतं ना बाई हा ते काढायचं राहत मग आयुष्य आता काढायचं म्हटल्यावर मी तुला बोलणारच ना मला हा चांगलं बघ असं म्हणून असं हा 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 मग तर मग मस्त मस्त चांगल्या गोष्टीच होत्या चांगल्याच करायच्या पण एखाद्यानं जर नाहीच वाहून दिल्या तर काय करते म्हणून मग म्हणले बाई आपण तिकडंच चालन तिकडंच काही कामाच्या निमित्तानं बरं झालं ते वावरत पाहुणे असं. येता नाही हा. तर इथं काय बोलायचं बोलून घे मग हा असं हा? हम्म. गावात काही चर्चा करू नको कोणाजवळ बसू कणी कोणाला म्हणायचंच नाही नाही हा जमलं हे सुद्धा सांगायचं नाही जमलं, कोणाला हा. असं अजिबात लग्न कोणाच्या म्हणजे कानावर नाही लग्नाची गेलं तारीख पकडेपर्यंत कोणाला सांगू नका. हा कोणाच्या कानावर नाही गेलं पाहिजे ये ना आता लय वखत म्हणजे बा असं झालंय झालंय मोडामोडी मग? करतात लोक नाही का असं कारण नसताना हा आपण नाही कोणाच्या दारात जात पण लोक पाहिलं ना कसे अगं लोक आता लोक येते काय त्या लोकांना बरं वाटत का कोणाचं चांगलं व्हावं नाही असे लोक येते हा या बाई इथं बा. बरं आहे ना हा बरे बरे ओळखलं का ओळखलं ओळखलं ना हा बस बाई बस बरे का त्या हा बरं तुमचं बरं आहे का हा मस्त आहे मस्त काय झालं दादाच येणार होते हा पण दादाचं झालं ऍक्सिडेंट स्कूटीवरून पडले हा गेलं पाय मुरगाळला हा. कुठं चालतंय ते त्यांना अरे देवा मी हिला म्हणलं आता तू चाल बरे झाले आले मला आम्ही दोघं बहीण भावंड हा बरं झालं आता तुम्ही म्हणशाल डायरेक्ट कसं काय आली हिचे फोटो टाकेल होते ना तुम्ही. हा 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 है ना हा फोटो पाहून आले असं हा म्हणजे ते बरोबर मला असं व्हिडिओ विचारलं बरं झालं आले तुम्ही विचारित आलं आम्हाला होऊन जाणार ना हा हा बरं नाही इकडे आम्हाला फार लांबून पायप यावं लागलं हा मग आता इथं कसं निवांत आता येडं ना जरासं काम करता आलो आम्ही वावरामध्ये हा का? म्हणले मग घरी काल तुम्हाला इडच बोलावलं निवंत असं हा नाही नाही बरं झालं हा तुम्ही घरी बोलवायला पाहिजे असतं अहो घरी ना घरी जाऊ मग आपण पण मग इडं आम्ही ना हे कांद्यांच्या गोण्या भरल्या ना त्या काय पण कांद्याच्या आम्ही सांगितले बरं कोणला हा स्थळ पाहिलं आलं असं नाही सांगितलं लोकांना खोत घालू विचार कारण मग त्याच्याच करताना हा. इडे बी ना लोक चांगले नाहीये हम्म. म्हणजे बा आजूबाजूचे हा मग ते काय त्यापेक्षा मला ना होत राहते त्यापेक्षा लोकांना ना बरं दिसत नाही भाऊ हा, हा. चांगलं होतं असलं नाही बरोबर कोणाचं. बोलल्या तुम्ही असं म्हणून मग मी काय म्हणले हम्म. बरं इकडंच बोलू आपण असं बरं मी काय आणतो कमळा तुला काय विचारायचं विचारून घे किती शिकेले तुम्ही 12वी 12 शिकलाय ना हा आमचा दादा आहे पहा कसा आहे छान किती शिक्षण झालं त्यांचं दादा BA होईल हो असं का? ग्रॅज्युएशन झालं माझं नोकरी बिकरी आहे फर्स्ट क्लास काय टेन्शन नाही कुठं कामाला आहे? महावितरणमध्ये असं का हो पेमेंट वगैरे किती मस्त आहे हो 60,000 जात 7,000 हो सुपरवायझरची नोकरी मस्त कागदपत्र दाखवावं लागेल पण हा मग पेमेंट स्लिप दाखवून देऊ त्याला काय पेमेंट स्लिप सगळं दाखवून देऊ त्याची काय अडचण नाही रागणं काय देऊ का वापस नाही नाही ते कसं आहे माहिती का आपलं कसं राहतं माहिती बरोबर आहे असं बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असंच केलं पाहिजे आजकाल हो मी माझ्या आईला एवढं नाही कळत म्हणून मी बोलते तुम्ही म्हणू नका पोरगी अहो तुम्ही ना डायरेक्ट आमच्या ऑफिसला येऊन चेक करा
ते चेक करा, कोणाला विचारा, 4 माणसाला विचारा, आपलं काय काय नाही. जिंदगी काढायची बरोबर. खात्री केलीच पाहिजे ना. हो भेटले का पाहुणे भेटले का हा हा भेटले ना. अरे वा. मी तुम्हाला म्हटलं ना हा तुम्हाला नाही का म्हटलं जास्त सरळ हा सरळ हा झाले तुम्ही हो हो बरं झालं तुम्ही आले ना बरोबर, तसं जसं सांगितलं तसं आलो आम्ही. हा का? हो बरं झालं हा या ये पण ये पाहुणे भेटले ते बा. हा का? आम्ही यांना सांगितलं विचारलं मी. हा म्हणलं जा सरळ म्हणलं ते वरल्या हो. वरल्या राहण्याचं म्हणलं हा केळीचं झाड आहे ना पेरूचं झाड आहे असं आहे का? हा तिकडे बसले म्हणलं त्या नातेवाईक लाते आमच्याले ना. हा का बरं, बरं. आमच्या जवळ आहे हा का? तुम्ही कुठले मालदाडचे का हा मालदाडचे मालदाड. हा बरोबर बरोबर तुम्हाला बोलायचं राहून गेलं, आम्ही बी झटपट आलो, थोडं घाई मध्ये होतो. हा तुम्ही लय उन्हात आले ना हो हा नेमकी सुट्टी नाही ना जास्त. त्या करता म्हणलं कसं काय चांगल्या कामाला चालले असतील हा काय आठवण म्हणलं लावायची? चुकून येताना चहा प्यायला पाहून येतील काय हा, असं. नाही आलो असतो ना. तुम्हाला घरी नाही होतो चाय प्यायला आम्ही हा आलो असतो ना, चहाच काही नाही. भाऊ बंद आहे का? हा का हा? म्हणलं भाऊ बंद आहे का बा असं हा, आम्ही- जवळचे? हा. आता आम्हाला कोणी हा ना. आमच्याशिवाय कोणी आणलंय पण? जाऊ पडलं हम्म, नाही त्या पुरीला बाप नाही काही असं तिचा बाप वारला ना तेव्हा सगळं आम्ही सगळं पाहिलं आम्हीच केलं पण चमणी सुकट आम्ही केलं हा अहो मग तुम्हालाच करावं लागतील ना. भाऊ बंद म्हणले चमनीत भाऊ बंदच करते ना. मग ते नेमकं आता तुमचा थोडा आमचं असं प्रायव्हेट विषय चालू होता. बोला 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 हो, बोला काय करतो बोला बोला काही नाही ते काकूला माहिती काकूला माहिती काही नाही बाबा त्याकडे जायचं गाडगला पैसे नाही काय आहे हा. ना लगेच मोकळं बोलून द्यायचं हा, आम्ही वाटलं सहकार्य करतो आम्हाला पटलं तर आम्ही हा म्हणून येते हा, नाही नाही बरोबर माणसं चांगली दिसत्या बरं का कांबळा, चांगली माणसं दिसत्या. सहकार्य होईल तर मग हा, ठीक काय झालं माहिती का? हा त्याने सांगितलं होतं हा. आमच्या गावात लोक थोडे बेराड जातीचे हाय हाय म्हणे मग लय नालायक लोक आमचे आमच्या गावात तेच आहे, लय अवघड आहे. म्हणे मग स्थळ पाहिलं डायरेक्ट मला त्याच्या म्हणे लय भारी- खरं आलो आम्ही गेला पाहिला. लय भारी काम केलं. सोन्याहून पिवळं तुम्ही इकडे आले ना हा बरं मला आहे ना 60,000 पेमेंट आहे. ती म्हणे दाखवा, तर मी डायरेक्ट तिला ऑनलाईन स्लिप बीप सगळं दाखवून दिला. भारी काम झालं भारी काम घरदार बांधलेले शेती वगैरे हा. पण आहे बरं का. पुढे सर्विस नाही तुम्ही मग नाशिकला आहे ना महावितरण मध्ये. अरे वा. मग काय पाय हा झालं चांगलं मनुष्याचं नाही नाही तिचा काळ उजाडला काळ उजारला हा आणि तू ना आता गुळी नको धरू हा गुळी नको मोकळा बोलून दाखव ते करू 60,000 पोराला पगार आहे मग शेती पुती असेल ना शेती बी आहे ना. आहे ना म्हणते तू शेती काय करते माहिती का गोळ्या लावून धरती तू आतापर्यंत पुरी पोर जवळ ठेवली इतक्या पुरीचं लग्न झालं असतं अरे 2-4 पोरं झाले असतील मग तिच्या बरोबर पण हिचं आहे ना या काकूचं आहे ना लय जीव तिच्यात हा? पण बरं विषय कसा माहिती का? हा. आमच्या दादानं शपथ घ्यायले कोणाची 1 रुपया घ्यायचा नाही. मग तर भारी हा, आम्हाला फक्त पोरगी पाहिजे, बाकी काही नको. हो दिले करू जा काय रे बा? देव करून हा, चांगलं काय करून दिलं देऊ करून? आम्ही असं. पहिले सगळं बघा देव शेती करू. पोती घरदार सगळं बघा. लोक लय आजकाल खोटं बोलता. नाही 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 कसं आहे आम्ही ते नाही जवळचं पाहिलं. राव किंवा लांबचं राव. तुम्ही पहा, तुमचं नातवक निघाले मी काय ऑनलाईन उतार दाखवून दिल त्याला काय? तुमचं नातवक निघाले ना हा हो, नाही थांबा ते महत्वाचं आहे आहे, दाखवून पण येतो मग तो. तरी सुद्धा असं कॅयवर विश्वास करतं का कोण? या बा हा उतारा हा किती आहे? 15 बिघ्याचा आहे. हा, आहे ना? हाय. हा इकडचा कितीचा आहे? हा 7 कालचा बिघ्याचा आहे. कालचा सात- हा 7 बिघ्याचा आहे. हा, खाल्ला हा किती आहे का खालचा आहे? आहे ना खालचा आहे पाहून घ्या. हा खाल्ला हा पहा. 7 बिघ्याचा आहे. हा. हा खाल्ला 7 बिघाचा आहे दिसले का दोन्ही उतारे? ते दिसले पण मग तुमचं ते वरला- स्लिप या बा ना पेमेंट हा ती दाखवतो ना. मनीषा वरला पाहू घे वरला पाहिला पावला खाल्ला खालचा पाहिला जाते. आता पेमेंट या बाय या बाय ही आहे ना ही मागच्या महिन्याची एप्रिलची आहे. हा का ही एप्रिलचं पेमेंट आहे 60,245. हा हा. हे त्याच्या मागचं आहे. हे 60,152. कोणी थोडी यावेळेस वाढले नाही हो स्लिप येते येवा ना पहा ना हा शिक्के बिक्के सगळं स्लिप आहे ती काय पेमेंट स्लिप हा ना पहा आता बोला काय हे बघ, बोलायचं ते. मनीषा पाहुणे तुला सगळं दाखवले आता हा आणि तेवढं दाखव पाहुण्याला हा तो दाखव काय आहे. आता सांगितलं ना आता माझ्या- तिचं काय दाखवायचं सर्टिफिकेट वगैरे दाखवलं पाहिजे का नाही सर्टिफिकेट मी बी पाहिजे ना. दाखवू आम्ही मग ऑनलाईन वर दाखवू ना आम्ही पोरं आहे का कसं आहे? या बा तुम्ही जे म्हणले ते मी दाखवलं ना हा. तुम्ही बी दाखवा ना. दाखवू चल, दाखवू दाखवा तुम्ही पण दाखवू मोबाईल नाही तुमच्याकडं? मोबाईल आता आम्ही घरी ठेवला आमचा छोटा मोबाईल हा छोटा मोबाईल आहे का? पाहुणे दाखवू ना आम्ही मोबाईल द्या घेऊ द्या काय मोठा टेन्शन घेऊ नका बरं घरी गेले दाखवा हा घरी गेले दाखवू चालत. मी तुम्हाला पाहुणे तुम्हाला काकू सगळं दाखवून देईन हा का ही तुमची जागी शेती? हा युरोपी लागली ना काकू हा लय मोठी काकूची डोंगराला लय मोठी हो डायरेक्ट डोंगराला आहे का? हा मग या डोंगरापर्यंतच आहे ना खायला मस्त काकूची शेती लय आहे ती. मोठी हा. एवढं हो मग आता हे काय केले न तयार करून ठेवले या बा 15 7 22 बिघे होतं एवढं आहे बा हा तसे एक व्यवहार चालू आहे पण कसं आहे माहिती आहे का आम्ही सांगितलं नाही कोणाला अजून आहे ना 4 एकरचा व्यवहार चालू आहे आमचा. काला घ्या त्या पाहुणे हा? येत होणार नाही तुम्हाला काला घेत बसा पैसे नाही म्हातारा लय आवड जमिनीची काय त्याला बरं बसला एक ठिकाणी बस हा. बरं
अहो ते बी तुम्ही ना सर्व्हिसला कोण करीत त्यांना लई पेमेंट होतं ना त्यांचे पैसे भेटले ना बरं मी काय म्हणतो ते सांगतात बाई ही पोरगी तुम्हाला पटली का पोरगी पोरगी पटली का तुम्हाला नाही पोरगी चांगली पोरीचं काय नाही हा पाहून घ्या हा ए पोरी तुला नवरा पडला का नव्हतं हा? पटलंय ना हा. आणि आता बाय हा. वेळ नका व्हायला जाऊ दे. लगेच उठा कारण आमच्या गावचे लोक नालायक आहे ना मोठ्या काला पाहतील लांबून. लगेच उद्या नाही म्हणून सांगतो तुम्हाला हो आज का बरं मग आहे तसेच आहे इथले. नाही पण मग आणि हे तर नाही ना आलं की चांगले माणूस दिसते ना ये नाही हो मग दुसरे काढे करणार नाही ते नाही म्हणले तर आम्हाला काय केलं त्याने आपल्याला काय घेणं पडलं आपण गंगेव जाऊ हा तेच तर म्हणले गंगेव जाऊ आपण गंगेव का? गंगेव जाऊ लग्न करायला अच्छा लग्न करायला असं मग दावा पाड्या नाही भाऊ एवढं लवकर लग्नाचं आम्ही गंगाव करू जेव्हा हिचं बोललं असतं रे हा. लढत बरं का त्याच्यामुळे मग लगेच गागाव जाऊ म्हणजे तुम्हाला का हिला पोर आहे ना हिला पोर हिच्या जवळ ठेवायची त्या बाई काल ऐपत नाही का लग्न करायचं आम्ही करू का? करतो लग्न अरे भाऊ इड डांगा डोंगात हा, केलं चल ना म्हणायचो आपल्याला. तिकडं ना आपण गंगावर ना हाल घेऊन तिडं लग्न करू. बर बर हिला ना नाव घालवलं शिरपत आपलं नाही नाही नाव पावकी नाही म्हणे. घालायचं तिथं सगळं गावात सगळ्या पोर मोकळे करून देती काची मोकळी पुढंच मोकळी नाही भाऊ पाहुण्याने देखत नको काही बोलू मोकळी करून दे. कोणत्याही कार्यक्रमाला पोरच पुढं लागणाला असू सुपारीला असू दाव्याला असू मग तिला लिहिता वाचता येतं काही घ्या तिला द्यायला काही काम राहिले मी जाते मग काय झालं तिच्यामध्ये असं नाही राहत अरे वा आपली नवतरणी पोर आहे एकटीला सोडून काही नाही असे नवतारण्या पोरीना नवतारण्या पोरीना जगाचा काय भरोसा आहे का आता जगामध्ये नवतारणी पोर काय त्या वारा मापाची वाजले नाहीये बाई, माई काय? पोर म्हणून पाठविते बरे मी काय म्हणतो, तारखी एंगेज करा दर टाका पाहुणे तारीखावर लगेच अरे नाही आता आम्ही काय करतो थोडं घरी जातो दादाची विचार घेतो हा सगळ्यांचा विचार घेतल्याशिवाय नाही. बहीण भावनाचा विचार करायचा काय दादाचा विचार नाही केला? दादाचा ऍक्सिडेंट तोवर व्हायला आमचे दादा आहे तोवर आम्ही काहीच नाही हा त्यांचे शब्द पुढे नाही ना आम्ही तुमच्या बापाच्या पुढे काही नाही 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 चालत हिला कोणला गावलेले याला कुठे गेलं? तिला पापडवाडीला दिले नावर काय करतो तिचा नवरा बी नोकरीला आहे ना अरे हा रेल्वेत रेल्वेत चांगलं हा सिटी मध्ये राहते बा. हा सिटीत राहते तिच्या नवऱ्याला लय पेमेंट 1 लाख रुपये पेमेंट त्याला हो माझ्यापेक्षा चांगलं त्यांचं त्याला पोलाजवळ दिसते ते घरी आपल्याला कोण फुलं आपण मोबाईल चालवतो हा मग गेली असेल तिच्या नवऱ्याक बरोबर बरोबर मग हा पुलाजवळ ना अहो, ते बस स्टँड आहे तिथं हा, ती बायपासला गाड्या पकडत तिडून ती असं येच का हो? हा नाही तर पुला उभी केस मोकळे करायची घरी नाही 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 ते आज केस असं राहते तिच्यावाले हा का हो केस असं राहते बॅग असेल ना हातामध्ये होते परसोशी बारीक नाही नाही बॅग राहते ना बॅग पर्स नाही पर्स ती बॅग मध्ये घालून घेते अरे पुला उभं राहून ती नाही का काढीत होती काय फोटो हा हा ते रील काढते असेल बरोबर आहे, तिला बरोबर, तिला रीलचा reel रीलचा लय शौक आहे बरोबर बरोबर मग तिने काय केलं असेल बॅग बिग गाडी ठेवली असेल हा अरे मी नाही का म्हणलो किंवा झाले का आमचे काढून घे ती मला टाइम नाही मला नाही नाही तिला टाइम नाही तिचा काय टाइम जातो बरोबर. आता खरी ओळख पोचली बा. बरं येऊ का मग आम्ही का चहा पाणी करते चला हो, चला 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 आमच्या घरी चला चला चहा पाणी पिऊन जा चला घरी ए, तू काय तू का तो काय पेल्या काय आमच्या काय पेल्या काय बरं चला हे पाहुणे चांगले दिसते यांच्याकडे जातो येतो आम्ही चहा पाणी करू. चहा घेऊन हा? तुमच्या म्हाताऱ्याला द्यायला घेऊन ये परत बरं आमच्याकडे तुम्ही काय ते बाई पाहून चहा पाहिजे आमचे हा हा चला येतो मग हा हा या या तसं काय कमी जास्त आम्हाला कळवा मग हा फोन करा आम्ही सांगू तुम्हाला हो बरं बरं चल कमला चल येतो आता हा मुलगा पसंत पडला का तुला हा मुलगा बरा वाटला मला चांगला तुला आहे. कसं वाटला चांगलं वाटलं मला. चांगलं वाटलं का? हा बरं झालं बाई लय कल्याण झालं चांगलं झालं हं? पण आता हे लोकच काय करतील तर. काय माहिती आता तिथं गेली चहा प्यायला घेऊन हा ते सांगतील असेच याकाचे 2 आणि करतील नाही तर म्हणून ते पण टाकतील मोडून हा जमलं कसं पण. हा आणि इकडं त्याच्याकरता इकडं वावरात यांना बोलावं कोणी सांगितलं यांना कोणी काढी लावली काय अगं पाहुणेच त्यांच्यापासून आले त्यांनीच हा. विचारलं वाटतं पण मग यांना माग मागे यायची काही गरज होती का असं पाहुणेच त्यांच्यापासून आले ना पाठीमाग लगेच आले त्यांच्या हा. लगेच इथं लागले मग. कोचकोच करायला कुचकुच करायला हा? काय बाय गरज होती म्हणले का? लय कल्याण झालं बाई लय गोड झालं बाई म्हणले मायापुरीचं गोड झालं काय माहिती आता. काय नाही तारीख धरू आणि करून टाकू असं चल ते ना पाहुणे तुम्हाला खरं सांगू का बोला ना आता ते तिला माणसं आम्हाला माणसात बोलता येईल आमच्या आई भाऊ बनते हा 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 भाऊ बनते आमचे. एक काम करा तुम्ही शहाणे असले ना हो तुम्ही संन्यास घेऊ शकता हो का बरं? नाही लय अवघड आहे दावकडे लय अवघड म्हणजे पोरगी काय तुम्हाला माहिती बाबू दोघे सारखेच आहे हा? हा. 2 वर्ष खरे 2 वेळेस काय सांग ना असं जो बाबू हा आणि बघ नवर नसताना हा नवर नाही 2 वर्ष सोडेल तरी बघा बोलता बोलता बोललो नाही तुम्ही काय आईनं पोर मोकळी करून दिले या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला ए, कांबळे हा?
चायला आई नाही पुरीच्या जीवा बसून खाती बसू का ती पैसा वाढला त्यांच्याकडे तर शेती वगैरे पण आहे. आणि जर गेली ना पोर जर गावात जर गेली तर 5,000 तर मोकळेच. हा 100%. ये बाबा मग पहा तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करू शकता आमचं काय म्हणतो नाही 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 नको 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 दादा नाही नाही तुम्हाला लय पैशाची अडचण असेल तर मग हो, नाही 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 काय रे म्हणजे? नाही हो. शक्य आहे का कुठं असं पैसा आहे. हा पाहुणे आमचं शहाण्याचं हो. ऐका आता बाबत घ्यायचं म्हणून आम्हाला काय बोलताय ना समोर बोलतोय तुम्ही संन्यास घेता परवडून. हो, नाही नाही, मी दुसरी पोरगी हो पाहू ऐका कुठं तोटा गेला पुरीला तुमच्या जीवाला धोकाच दे बसू ना हो बापरे तिच्यामुळं 4-5 जण खून पडेल. अरे बापरे दादा डेंजर पोरगी मग तो हा मग तो गावात किती लपडे असतील. विषय हा एकदा तो चौघांचं लपड मारामारी चालू होतं. हा म्हणून माझी ती म्हणून हो नाही 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 आयला तुम्ही देवासारखे भेटले पाहुणे मग आम्हाला सांगितलं आम्हाला कसं आहे आता तिथं तुम्ही विचारलं ना तेव्हाच आम्ही सांगणार होतो हा पण पण म्हणलं नको पाहुण्याचं मन नाराज व्हायला काय रे बा हा तुम्ही ना अशा म्हणलं वेळेला पाहुणे फसले आता. हा हो आयला आम्ही इकडे पुन्हा डबल फिरून मी पाहणार आणि नाही तुम्ही बायको जर केली ना तुमच्या घरी रोजचे आहे ना 7-8-10 पाहुणे मुक्कामी नाही राहणार. हो यायला आम्हाला नाही चालत असं नको आयला भावाच्या नाही, संसारात नाही. धिंगाणा नाही करणार. नाही, दादा नाही. नकोच ते आपल्याला आता इथे सुद्धा संध्याकाळचे ना तुम्ही लय मारामाऱ्या जाणार नाही, तुम्ही मुक्कामी थांबू पहा आमच्या नाही नका आता नाही तुम्हाला जर तुम्ही एवढं गप्पा- सांगितलं, आम्ही काल गप्पा जर थांबू. पाहिजे असेल तर करा. नाही नका 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 त्याच्यामुळे ते मळ्यात येऊन बसेल सगळं गाव एकीकडे ते घरी एकीकडे. हा आणि ती म्हातारी मग ती माझी पोर आहे ती काही करू शकते मी काढील. असं हा मग ऐ दादा ती सोन्याची बी असेल तर हो नको पाहुणे आपल्याला. आम्ही जातो चहा पाणी काय नका तुमचा काय करा ऐका आता नुसतं आमच्यापासूनही जाऊ नका जा त्यांना भेट द्या आणि त्याला म्हणा नाही चहा नाही, पिलं. नाही नाही, आम्हाला डबल जायचं नाही आता आणि त्याने फोन केला तुम्हाला तुम्ही काय पाहू सांगा आता आम्ही सांगू आमचं लग्न कॅन्सल केलं हा आम्ही. त्याच कॅन्सल केलं असं येतो पाहुणे हा? लग्न तिथे लिहिते नाही नाही आमचा सांगतो आता आहे ना 2-3 वर्ष मुहूर्तच निघत हा. 2-3 वर्षांनी पाहू हा? अधिकाचा महिना म्हणा धन्यवाद बरं, पाहुणे म्हातारा लय बरं वाटत नाही म्हणा हो हो चालेल हे चालेल. बरं झालं आमची गाडी झाली पाहुणा फास. हो 100 रुपये लावला काय काय वाटत नाही तर पाहुणा फसला असं नाही येडं का लग्न होऊन अरे याच्याकडून आपण 10,000 घ्यायला लागतो घरी दोघायला नकरे यायला संध्याकाळची प्यायचं नाही नाही हा? अरे आपली विचार म्हणजे बेवडी हा ते झालं असतं आपल्याला काय करायचं तिचं जमून द्यायचं नाही. हा एवढंच होतं आपलं माय घ्यायचं तरी नाही ना. आणि मागे चप्पल घेऊन मागायला गेले बरं बरं आपण गेलो चहास मागायला आपल्याला नाही म्हणलं ना चान्स नको आपल्याला. काय करायचं आपल्याला ते त्याची? मी मित्राबद्दल गेलो होतो. मी पण असंच गेलतो भाऊ मित्राबद्दल आपल्याला काय करायचं चल मग काय जायचं बरं जायला मोडलं आता. आणि मोडलं ना आता काच आता दोघं बहीण भाऊ डायरेक्ट नाहीच म्हणजे माणसं थोडी बाळ इकडे तिकडे डाळ मारायला लागले का हा कानूश्वर राहतो फक्त बस बस हा मग तेच करून मारायचे. जिरवलीची चला जिरा 16 बरं की हा? 16 संमत होता किती होऊन चल हा चल